घरामध्ये दिवसभर भरपूर कामं सुरू असतात आणि त्याच्या कितीतरी पटीने मनामध्ये विचार सुरू असतात की हे असंच का, ते तसंच का, भरपूर प्रश्नसुद्धा निर्माण होतात. पण भांडी मांडताना माझ्या मनामध्ये अजिबात विचार येत नाही. कारण काय होतं ना, भांडी मांडताना एखादं भांडं हातातून पटकन सटकून जातं किंवा भांड्यावरती भांडं आपटतं. त्याचा तो आवाज मी एन्जॉय करत करत भांडी मांडते. पहिल्यांदा मला भांडी मांडायला खूप कंटाळवाणं काम वाटायचं, कारण ना ट्रॉल्यांमध्ये भांडी मांडायची सवय नव्हती. आता ती सवय झाली आहे ना, तर मी मस्त एन्जॉय करत करत भांडी मांडत असते. कारण तो भांड्यांचा आवाज ना इतकं मनाला शांत करून टाकतो ना, म्हणजे मनामध्ये काही विचारच येत नाही असं होतं. पटपट भांडी मांडून घेतली. त्याच्यानंतर बेडरूममध्ये गेले, बेडरूम क्लीन करायला. गेले 4-5 दिवस झालं माझं रुटीन एकदम निवांत चालले. घरामधली कामंसुद्धा सगळी व्यवस्थित होत आहेत. कारण धनुषची तब्येत बरी नव्हती. त्याला स्कूलला सोडायला जायला आणायला लागत नव्हतं. त्याच्यामुळे दिवसभर घरात असल्यामुळे ना, पहिलं असं रुटीन होतं माझं साधं सिंपल. म्हणजे धनुष घरात असायचं तर दिवसभर कामच सुरू असायचे. अजिबात कंटाळा वगैरे येत नव्हता. बेडरूम क्लीन करून घेतली आणि डायरेक्टली संध्याकाळी शूट करायला घेतलं. ह्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना छोलेची भाजी खायची. जेवढं चिकन आवडणार ना, त्याच्या कितीतरी पटीने त्यांना छोलेची भाजी आवडते. म्हणून मी सकाळीच मस्त छोले भिजत घातले होते आणि असं मला गॅसवरती भाजून वाटण बनवायचं होतं. कांदा भाजून घेतला, खोबरं भाजलं, लसूण तसाच कच्चा ठेवला आणि त्याच्यानंतरनं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. छान असा काळपट मसाला तयार झाला होता आणि खूपच भाजी टेस्टी झाली होती. सगळा मसाला भाजून घेतला. घरचा कांदा लसूण मसाला, छोले मसाला टाकला आणि जे छोले मी शिजवून घेतले होते ना, ते टाकले. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडा वेळ झाकून ठेवून दिलं. पण भाजी एकच नंबर झाली होती. मला तर छोलेची भाजी असं काही अजिबात आवडत नाही. ह्यांना खूप जास्त आवडतं म्हणून बनवावंच लागतं. तुम्हालाही आवडते का ही भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चपात्या वगैरे आधीच बनवून घेतल्या होत्या आणि मग आम्ही बाहेर गेलो. धनुचा हेअरकट वगैरे करायचा होता. उद्या इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतं त्यांच्या स्कूलमध्ये. म्हणजे 15 ऑगस्टच्या ऐवजी 14 ऑगस्टलाच बऱ्याचशा स्कूलमध्ये ना सेलिब्रेशन घेत असतात. त्याच्यासाठी फ्लॅग वगैरे घ्यायचे होते. मग ते घेतले. आणि इथं एक गोष्ट मला आवडते की घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला इझीमध्ये भेटून जातात. ते सगळं घेतलं आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मग मस्त जेवण करायला घेतलं. छोलेची भाजी, चपाती, भात असं साधं सिंपल असं जेवण होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू उद्या. बाय.